रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागात उत्साहात शांततेत मतदान सुरू। तालुक्यातील 44 गावात निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती। सांगली लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर प्रत्येक तालुक्यात प्रशासनाने कर्मचारी व निवडणूक यंत्रणा दाखल होऊन आज मतदानास शांततेत सुरुवात झाली। यावेळी तालुक्यातील 48 गावांमध्ये मिरजेसह 309 बूथ तयार करण्यात आले असून त्यासाठी 63 वाहने काल रवाना झाली। एक झोनल अधिकारी, पोलीस कर्मचारी असे एकूण 1854 जण प्रत्येक गावात रवाना झाले आहे। उन्हाच्या तडाख्यामुळे मतदान केंद्रावर पाण्याची सोय करण्यात आली असून तालुक्यामध्ये होम वेटिंगसाठी 209 जणांनी अर्ज केला होता। त्यातील 197 जणांनी प्रत्यक्ष मतदान केले। यामध्ये मिरज तालुक्यात नांदेडहूनही होमगार्ड मागवण्यात आले। सलगरे येथे अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या बनलेल्या लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून आला। यामध्ये सर्वच गटाच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींनी आपणास सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी सलगरे, जानराववाडी, बेळंकी, कदमवाडी, शिपूर, एरंडोली, टाकळी यांसह परिसरातील गावांमध्ये शांततेत मतदानास सुरुवात झाली। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस, पण इतका उत्साह प्रतिसाद दिसत आहे। संजय काकांचं सलगरे येथे 1200 ते 1500 इतकं लीड जाईल असे आता सध्याचं वातावरण आहे। मिरज भागात युवा नेते तानाजीराव पाटील यांनी जी फळी निर्माण केली आहे त्याचाही मिरज पूर्व भागात संजय काकांना मताधिक्य देण्यात कोणाचा वाटा ठरणार आहे। सलगरे भागात जास्तीत जास्त मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो। सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज आहे। सलगरेमध्ये माननीय युवक नेते तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वावर आज खरं बघितलं तर आज संजय काकाला प्रचंड मतानं आज इथं वातावरण एवढं निर्मिती झालं आहे की विरोधकांचा बूथ सुद्धा म्हणजे ओसड पडलेत आणि निश्चितपणे संजय काकाला इथं सलगरमध्ये प्रचंड मतानं लीड मिळेल एवढं निश्चित। आणि काही लोकांनी ह्याच्या अगोदर विशाल पाटलांना मतदान आम्ही एवढं लीड देतो तेवढं लीड देतो म्हटले होते, पण निश्चित जर बघितलं तर तानाजी पाटलांच्या नेतृत्वाखाली आज संजय काकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आणि सांगलीचे माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांचा आम्हाला पूर्ण आशीर्वाद असल्यामुळे तिथेल सलगरमध्ये प्रचंड मतानं निश्चितपणे काकाला लीड मिळणार एवढं आम्ही गावी देतो। आज लोकसभेची निवडणूक मतदान चालू आहे। त्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी आता सध्याच्या गर्दी भरपूर आहे। आता ते 10 वाजले आहेत। या मिरज पूर्व भागाचे विकास रत्न की तानाजीराव पाटील आणि यांनी अगदी आज 8 ते 10 दिवस झालं की रात्रंदिवस आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस प्रचंड यंत्रणा राबवून या ठिकाणी मतदान करून घेण्याचे प्रयत्न चालू आहे, काम करत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचा मतदारांचा प्रतिसाद आहे। सलगरमध्ये किमान 70% पुढं विशालदादा पाटील यांना मतदान होणार आहे। निश्चित मतदानाचा उत्साह आणि मतदारांची जर भूमिका बघितली तर खरोखरच अतिशय विशाल पाटील यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट उभा राहिलेली आहे आणि मतदारांच्या कामकाजातूनच आम्हाला त्यांनी दाखवून देत आहेत की मोठ्या प्रमाणावर आणि मतदान विशालदादा पाटील यांना करत आहेत। समोर मतदारांनी सांगितले बटन दाबून आम्ही येत आहे। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक अजितराव घोरपडे सरकार यांच्या सूचनेनुसार आम्ही आणि सुरेश कोळेकर, सादेव कायपुरे किंवा सगळे कार्यकर्ते विशालदादा आम्ही घराघरापर्यंत पोहोचवला। त्याचं निश्चितपणे आज इथं स्वरूप दिसून आलंय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी विशालदादांना मतदान करण्यासाठी सगळ्या वाडी वस्तीवरनं घरातनं असं शेतातनं लोक येऊन मतदान करू लागले आणि सकाळी सकाळी प्रचंड लाईन लावून असे मतदान व्हायला लागले आणि सगळं मतदान बाहेर येताना लोक सांगू लागले की आम्ही विशालदादांनाच मतदान करून आलोय आणि त्यामुळं निश्चितपणे
मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही विशालदादा सलगरमधून लीड देऊ याबद्दल आमची खात्री झालेली आहे. पासून आम्ही यंत्रराव घोरपडे सरकारांचं काम करतोय विकास आघाडीचं. घोरपडे सरकारने जी भूमिका घेतली की सांगितले की आपण विशालदादांना मदत करायची आणि विशालदादांना निवडून आणायचं आणि कसल्या परिस्थितीत मिरज पूर्व भाग जो आहे ते पूर्णपणे सगळ्यात मताधिकानं लीड जाणार आणि आम्ही सर्वांनी पूर्ण विशालदादाचा प्रचार करून विशालदादाला निवडून आणायचा प्रयत्न करतोय आणि विशालदादा निवडून आले. आज मतदानच्या नागरिकांना आम्ही विनंती करतोय की आपण उत्स्फूर्तपणे मतदान करून भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी आज आपण सर्वांनी मनापासून विकासाला मदत करण्यासाठी भागाचा विकास करण्यासाठी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी मोदी साहेबांचे संजय काकांना तोबळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी मतदान टक्केवारी वाढवून मतदानाचा किंवा आपल्या होणाऱ्या देशाच्या प्रगतीत आपल्या मुंगीचा किंवा वाटा असावा या पद्धतीने आपण सर्वांनी मतदान रोखले आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे थांबावं आणि मतदान करून आपण तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना परत एकदा आपण लोकसभेमध्ये पाठवायचं आहे आणि आपल्या भागाचा आपल्या जिल्ह्याचा विकास करून आपली प्रगती साधायची.